तुमच्या मनात सतत येणारा तो विचार स्वामींचा संकेत तर नाही ना? श्री स्वामी समर्थ. भक्त हो, रात्री शांतपणे बसलेले असताना अचानक तोच विचार पुन्हा तुमच्या मनात आला आहे का? कदाचित तुम्ही स्वतःलाच अनेकदा सांगितलं असेल, हा विचार सोडून दे, याचा काही उपयोग नाही. पण तरीही काही दिवसांनी, काही महिन्यांनी तो पुन्हा तुमच्या मनाच्या दरवाजावर येऊन उभा राहतो. एखादं काम सुरू करण्याचा विचार, स्वतःचं आयुष्य बदलण्याचा विचार, काहीतरी नवीन शिकण्याचा विचार किंवा अनेक वर्षापासून मनात दडवून ठेवलेलं एखादं सुंदर स्वप्न. पण प्रश्न असा आहे, तो विचार तुम्हाला वारंवार का आठवतो? आजचा स्वामी संदेश त्या विचाराबद्दल आहे. कदाचित तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार हा संकेत आहे असं म्हणता येणार नाही, पण जो विचार तुम्हाला अधिक चांगलं जगायला, स्वतःवर विश्वास ठेवायला आणि योग्य दिशेने पुढे जायला प्रेरणा देतो, त्यावर दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यातून काय शिकता येईल हे नक्कीच पाहायला हवं. आणि मला सुरुवातीलाच एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. तुमच्या मनातही सध्या असा विचार वारंवार येत असेल तर कमेंटमध्ये फक्त हो लिहा, कारण कदाचित ही कमेंट लिहितानाच तुम्ही त्या विचाराला पहिल्यांदा मनापासून स्वीकाराल. भक्त हो, आपण अनेकदा स्वतःच्या मनाशीच युद्ध करत असतो. मन म्हणतं एकदा प्रयत्न करून बघ, पण भीती म्हणते नको, पुन्हा अपयश आलं तर. मन म्हणतं तू बदलू शकतोस, पण भूतकाळ म्हणतो तुझ्याकडून आधी काय झालं. आणि अशाच वेळी आपण एका महत्त्वाच्या गोष्टीचा विसर पडतो. कालचा अनुभव आपल्याला सावध करू शकतो, पण तो उद्याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवू नये. तुम्ही काल हरलात म्हणून आजही हरालच असं कोण ठरवतं? तुमच्याकडून एखादी चूक झाली म्हणून तुम्ही कायमचे चुकीचे ठरत नाही. तुम्हाला अजून यश मिळालं नाही म्हणून तुम्ही यशासाठी पात्र नाही असं नाही. म्हणून जेव्हा तो सकारात्मक विचार पुन्हा मनात येईल तेव्हा लगेच स्वतःला थांबवू नका. स्वतःला विचारा, हा विचार मला कुठे घेऊन जाऊ शकतो? यासाठी मी आज एक छोटं पाऊल कोणतं उचलू शकतो? हे वाक्य मनाला पटलं असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी आज एक पाऊल उचलणार. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवणं म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होण्याची वाट पाहणं नाही. श्रद्धा आपल्याला मनाने मजबूत बनवते. जेव्हा परिस्थिती आपल्या मनासारखी नसते तेव्हाही शांत राहण्याची ताकद देते. समजा तुमच्या मनात सतत येतंय की मला पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे, तर सुरुवातीला तुम्हाला संपूर्ण रस्ता दिसण्याची गरज नाही. फक्त पुढचं एक पाऊल दिसलं तरी पुरेसं आहे. समजा तुम्हाला एखादं स्वप्न पूर्ण करायचं आहे. रोज मोठं काही करण्याची गरज नाही. आज फक्त 10 मिनिटं त्यासाठी द्या. उद्या आणखी थोडं करा. कारण सकारात्मक विचार म्हणजे डोळे बंद करून सगळं चांगलं आहे असं मानणं नाही. सकारात्मक विचार म्हणजे अडचणी आहेत हे मान्य करूनही मी मार्ग शोधेन असं म्हणण्याची हिंमत. हेच खरं बळ आहे. तुम्ही सध्या कोणत्याही परिस्थितीत असाल, कदाचित कामात अडचणी असतील, घरात ताण असेल, मनात असंख्य प्रश्न असतील किंवा एखादी गोष्ट मनासारखी होत नसेल, पण या सगळ्यामध्ये तुमच्याकडे अजूनही एक शक्ती आहे. तुम्ही पुढचा विचार कोणता निवडता? भक्त हो, नकारात्मक विचार आला तर स्वतःला दोष देऊ नका. तो विचार आला म्हणजे तुम्ही कमकुवत आहात असं नाही, पण त्या विचारावर किती वेळ विश्वास ठेवायचा हे मात्र तुमच्या मनात आहे. मन म्हणेल माझ्याकडून नाही होणार, तेव्हा उत्तर द्या, आज कदाचित कठीण आहे पण मी शिकत आहे. मन म्हणेल मी खूप उशीर केला, तेव्हा उत्तर द्या, आजपासून सुरुवात केली तरी ती माझी सुरुवात आहे. मन म्हणेल मी एकटा आहे, तेव्हा आठवा, माझी श्रद्धा, माझे प्रयत्न आणि माझं धैर्य माझ्यासोबत आहे. जर तुम्हीही आजपासून तुमच्या मनातील नकारात्मक आवाजाला अशाच प्रकारे उत्तर देणार असाल तर कमेंटमध्ये मोठ्या अक्षरात लिहा, मी हार मानणार नाही. आणि ही कमेंट फक्त शब्द म्हणून लिहू नका, ती स्वतःला दिलेली आठवण समजा.
तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्कीच करा. भक्त हो, कदाचित तुमच्या मनात वारंवार येणारा तो विचार तुम्हाला काहीतरी सांगत असेल. तुमच्यात अजूनही इच्छा जिवंत आहे. तुम्ही अजूनही स्वप्न पाहता आणि जोपर्यंत मनात चांगल्या बदलाची इच्छा जिवंत आहे तोपर्यंत नवीन सुरुवातीची शक्यता संपलेली नाही. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, विचाराला दिशा द्या पण त्याला कृतीची साथही द्या. आज व्हिडिओ संपल्यानंतरनं तुमच्या मनात जो चांगला विचार निर्माण होईल, चांगला विचार सर्वात जास्त वेळा येतो, तो एका कागदावर लिहा. त्याखाली लिहा, यासाठी आज मी काय करू शकतो. उत्तर कितीही छोटं असू द्या. एक फोन कॉल, 10 मिनिटाचा सराव, एखादी माहिती शोधणं, माफी मागणं, स्वतःला पुन्हा एक संधी देणं. छोटं पाऊलही प्रवास सुरू करतं. म्हणून आज तुमच्यासाठी स्वामी संदेश इतकाच. मनात येणाऱ्या प्रत्येक भीतीस सत्य मानू नका. वारंवार येणाऱ्या प्रत्येक चांगल्या विचाराला दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या क्षमतेवर संशय घेण्याऐवजी स्वतःला एक संधी द्या आणि श्रद्धेने, सकारात्मक विचारांनी आणि प्रामाणिक प्रयत्नांनी पुढे चालत राहा. कदाचित आज तुम्हाला संपूर्ण उत्तर मिळणार नाही, पण योग्य प्रश्न विचारलात तर योग्य दिशा नक्की मिळू शकते. आता मला कमेंटमध्ये तुमच्याकडून एक उत्तर हवं आहे. तुमच्या मनात सध्या वारंवार येणारा तो एक सकारात्मक विचार कोणता आहे? लाजू नका, संकोच करू नका. फक्त एक वाक्य लिहा. तुमची कमेंट वाचून कदाचित दुसऱ्या एखाद्या व्यक्तीलाही त्याचं स्वप्न पुन्हा आठवेल. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तो अशा व्यक्तीला शेअर करा जी सध्या स्वतःबद्दल शंका घेत आहे. आणि रोज अशाच वेगळ्या, मनाला बळ देणाऱ्या आणि सकारात्मक विचारांनी भरलेल्या स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. शेवटी एकदा मनापासून लिहा, माझ्या मनातला चांगला विचार आता माझ्या कृतीत दिसेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्त हो, हा संदेश तयार करणं, तुमच्यापर्यंत येणं, यासाठी मी फक्त एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची लीला, स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.